नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रोग्रेसिव्ह फार्मिंगमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, खरीप हंगाम हा तोंडावर आलेला आहे आणि खरीप हंगामातील जी पिकं आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांचं आपल्याला उत्पादन वाढवायचं असेल तर आपल्याला योग्य खतांचं व्यवस्थापन करणं याच्यामध्ये आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सोयाबीन, कापूस, तूर या पिकाचं खताचं व्यवस्थापन आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला कोणता खत, किती प्रमाणात, कोणत्या टप्प्यावर आपल्याला वापरायचं आहे, हे सविस्तरपणे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. मित्रांनो, सर्वप्रथम तर आपल्याला खताचं व्यवस्थापन करण्याच्या अगोदर आपल्याला माती परीक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्या जमिनीमध्ये आपल्याला नत्र, स्फुरद, पालाश याचं प्रमाण किती आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतरच आपल्याला कोणता खत वापरावा हे आपल्याला त्याच्यानंतर समजणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला आपल्या जवळच्या शासकीय प्रयोगशाळेमध्ये आपण इथं माती परीक्षण करू शकतो आणि याच नंतर आपण इथं खताचा वापर इथं करायचा आहे आपल्याला. तर आपल्याला सर्वप्रथम तर सोयाबीनचं खत व्यवस्थापन बघायचं आहे. सोयाबीन हे तेलवर्गीय पीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला नत्र, स्फुरद, पालाश असे मुख्य अन्नद्रव्य असणं याच्यामध्ये गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाण म्हणजे नत्र आणि स्फुरदचं असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला 10-26-26 या खताचा आपण वापर करू शकतो. त्यासोबतच आपल्याला इथं झिंकची आणि सल्फरची कमतरता भरून काढण्यासाठी झिंक सल्फेट हे 10 किलो आपल्याला इथं एकरी वापरायचं आहे. म्हणजेच आपल्याला इथं 10-26-26 50 किलो आणि झिंक सल्फेट 10 किलो असा वापर आपण इथं करू शकतो. त्याच जागेवरती आपण इथं दुसरं कॉम्बिनेशन सुद्धा वापरू शकतो. दुसरं मिश्रण घेऊ शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला डी-ए-पी 50 किलो, त्यासोबतच आपल्याला झिंक सल्फेट 10 किलो असं इथं मिश्रण सुद्धा आपण इथं करू शकतो. त्यासोबतच आता महाजन कंपनीने एक नवीन खत काढलेलं आहे मागच्या वर्षी. त्याच्यामध्ये आपल्याला 11-30-14 त्यासोबतच याच्यामध्ये म्हणजे मग मुख्य जे अन्नद्रव्य आहे त्याच्यामध्ये 11% नत्र, 30% फॉस्फरस आणि 14% इथं पालाश याच्यामध्ये उपलब्ध आहे. त्यासोबतच याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्य सुद्धा उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे, सल्फर आहे, बोरॉन आहे आणि झिंक आहे. तर त्यामुळे आपण या खताचा वापर आपण इथं योग्य प्रकारे करू शकतो इथं. मित्रांनो, अशा पद्धतीने हे 3 मिश्रण आहेत किंवा आपण इथं 20-20-0-13 आणि झिंक सल्फेटचा सुद्धा वापर करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्या इथं हे रासायनिक खताचा आपल्याला इथं वापर करायचा आहे. त्यासोबतच इथं या पिकाला, सोयाबीन या पिकाला फॉस्फरसची जास्त आवश्यकता असते. त्यासाठी आपल्याला इथं पी-एस-बी या बॅक्टेरियाचा वापर करायचा आहे, म्हणजे फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. तर इथं याचा वापर केल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे इथं फॉस्फरस उपलब्ध होतो आणि चांगले उत्पादन आपण याच्यापासून मिळवू शकतो. तर अशा पद्धतीने आपण मित्रांनो सोयाबीन या पिकाचं इथं खत व्यवस्थापन करू शकतो. याच्यानंतर आपल्याला कापूस पिकाचे खत व्यवस्थापन बघायचे आहे. तर कापूस हे पीक दीर्घकालीन पीक आहे. त्यासाठी आपल्याला इथं टप्प्याटप्प्याने खत व्यवस्थापन करावं लागणार आहे. तर कापूस पिकामध्ये सुरुवातीला आपल्याला पेरणीच्या वेळी 12-32-16 50 किलोचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर 30 ते 35 दिवसाला आपल्याला इथं युरिया 45 किलो, त्यासोबतच आपल्याला इथं 25 किलो पोटॅश, 45 किलो युरिया आणि 25 किलो पोटॅशचा वापर इथं करायचा आहे. त्यानंतर आपल्याला 60 दिवसाला इथं इथं फॉलिअर स्प्रेद्वारे आपल्याला इथं फवारणी करायची आहे. त्यामध्ये आपल्याला झिंक, बोरॉन आणि मॅग्नेशियम असं या सूक्ष्म अन्नद्रव्याची आपल्याला इथं फवारणी करून इथं आपण चांगल्या प्रकारे इथं उत्पादन मिळवू शकतो कापूस पिकामध्ये. त्याच्यामध्येच मित्रांनो आपण नंतर इथं जैविक खताचा सुद्धा वापर करू शकतो. मित्रांनो, जैविक खतामुळे नत्र, स्फुरद, पालाशची चांगल्या प्रकारे उपलब्धता होत असते पिकाला. त्यासोबत मुळ्यांची वाढ सुद्धा चांगली होते. त्यामुळे मित्रांनो, अशा पद्धतीने आपण रासायनिक खत त्यासोबत जैविक खताचा वापर करून चांगल्या प्रकारे आपण इथं कापूस पिकाचं व्यवस्थापन करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, तूर पिकाचं खत व्यवस्थापन बघायचं आपल्याला. तूर पीक हे याच्यामध्ये आपल्याला फॉस्फरसची जास्त आवश्यकता असते. त्याच्यासाठी आपल्याला 20-20-0-13 या खताचा वापर इथं आपल्याला पेरणीच्या वेळी करायचा आहे. त्याच्यामध्ये 50 किलो आपण 20-20-0-13चा वापर करू शकतो. त्यासोबतच सल्फरची आवश्यकता असते. त्यामुळे 10 किलो बेन्सल्फ जे की महाजन कंपनीचे येतं आणि इतर कंपन्या सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. 10 किलो आपल्याला सल्फरचा वापर इथं या खतासोबत आपल्याला मिक्स करून करायचा आहे. पेरणी करत असताना आपल्याला इथं बियाच्या जवळ पडेल, सर्व खत आपला बियाच्या जवळ पडेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला मी सोयाबीन, कापूस आणि तूर पिकाचं खत व्यवस्थापन सांगितलेलं आहे. त्यासोबतच मित्रांनो आपल्याला खताचं व्यवस्थापन करत असताना काही आपल्याला इथं काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला काही टिप्स देणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अ, पिकांना खत देताना आपल्याला पावसाचा अंदाज घ्यायचा आहे. त्यानंतरच आपल्याला इथं खत व्यवस्थापन करायचं आहे. त्यासोबत आपल्याला खत हा ड्रिपद्वारे द्यायचा असेल तर योग्य मिश्रण करणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज असते. जर सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकाला कमी पडत असतील तर आपल्याला उत्पादनामध्ये घट येते. त्यामुळे योग्य सूक्ष्म अन्नद्रव्याचं योग्य व्यवस्थापन करणं सुद्धा याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे. तर मित्रांनो, खताचा योग्य वापर
केल्यानंतर आपल्याला भरघोस उत्पादन मिळतं. त्यासाठी आपल्याला खत व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करणं खूप महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा पूर्ण व्हिडिओ आहे. आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या व्हिडिओला शेअर करा. आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल आपल्या, तर चॅनलला सर्वप्रथम तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.